नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. आज आपण लहान मुले आणि कुरकुरे चिप्सचा परिणाम याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. कुरकुरे चिप्सच्या नादात लहान मुलांना सध्या ॲसिडिटीचा त्रास भरपूर होत आहे. पोटाच्या तक्रारीत वाढ होत आहे. पौष्टिक घरगुती आहार घेण्याचा तज्ञांचा सल्ला घेण्याची गरज पडलेली आहे. आमच्याकडे सातत्याने 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांच्या ॲसिडिटीच्या तक्रारी येत आहेत. आम्ही औषध उपचार देतो. त्यासोबत मुलांना घरात बनवलेले अन्न खाण्याचा सल्ला देतो. कुरकुरे, चिप्स आणि तळलेल्या पदार्थांची चटक चिमुकल्यांच्या आरोग्यावर भारी पडत आहे. वाढीच्या वयात पौष्टिक आहाराची गरज असताना जंक फूडचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांमध्ये ॲसिडिटी, अपचन आणि मळमळीच्या तक्रारी वाढत आहेत. पालकांची हौस म्हणून दिला जाणारा हा आहार आता चिमुकल्यांच्या पोटासाठी त्रासदायक ठरत आहे. लहान मुलांना पालक हौसेने कुरकुरे, मसालेदार चिप्स, तळलेले जंक फूड खाण्याचा देतात. मात्र प्रत्यक्षात ही मुले वाढीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या पचनक्षमतेचा विचार करून वाढीस पूरक आहार देणे आवश्यक असते. मात्र त्याचा विचार न करता पालक मुलांना घराबाहेर बाजारात मिळणारे मसालेदार आणि तळलेले जंक फूड खाऊ घालतात. प्रत्यक्षात या मुलांना घरी तयार केलेले अन्न देणे आवश्यक असते. तसेच फळे, शेंगदाणे, सुकामेवा आणि घरात बनवलेले पदार्थ, साधे पदार्थ देणे उपयुक्त असते. तर याची काय लक्षणे आहेत? तर मुले चिडचिड करतात, भूक मंदावते, उलटी, मळमळीचा त्रास होतो. ॲसिडिटीची मुख्य कारणे बघा, अतिरिक्त स्निग्धता व मसाले. चीज, बर्गर, चिप्स आणि तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स खूप जास्त असतात. हे पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे पोटात जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते. कार्बोनेटेड आणि गोड पेय, कोल्ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस यामध्ये सायट्रिक ॲसिड व कार्बन डायऑक्साईड असते, ज्यामुळे पोटातील ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. फायबरची कमतरता, जंक फूडमध्ये फायबर नसतात, यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. जेवणाच्या अनियमित वेळा व टीव्ही, मोबाईलचा अति वापर. खाताना लहान मुलांना मोबाईल देणे, टीव्ही पाहायला लावणे, मुलांच्या समोर जेवण ठेवायचं आणि त्याला टीव्ही बघायला लावायचा, त्याचाही परिणाम त्याच्या पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे मुले न चावता घाईघाईने अन्न गिळतात आणि जास्त खातात, ज्यामुळे पचनाचा समतोल बिघडतो. तर आपण जंक फूडला पर्याय आणि पौष्टिक काय आहे मार्ग तर आपण बघू. मक्याचे रोस्टेड दाणे, शेंगदाणे, ताक, नारळ पाणी किंवा फळांची स्मूदी, खजूर, सुकामेव्याचे लाडू, गुळाची चक्की, नाचणीचे घरी बनवलेले कुकीज म्हणजे बिस्किटे, गव्हाच्या चपातीमध्ये पनीर, उकळलेले मोड आलेले मूग आणि भाज्या घालून केलेला रोल, सफरचंद, डाळिंब आणि अन्य फळे देणं गरजेचं आहे. रोस्टेड चणे आणि शेंगदाणे हे देणं गरजेचं आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.